भारत पाक मॅचवरून पुन्हा राजकारण तापलं. कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाका. ठाकरे सेनेचा सत्ताधाऱ्यांवर संताप. या अख्ख्या कॅबिनेटला तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोहाच्या आरोपात. आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये खेळला जाणार आहे. मात्र त्याआधीच पुन्हा एकदा राजकारण तापलंय. भारत पाकिस्तान सामन्याचं प्रक्षेपण PVR सिनेमातून करण्यात येणार असल्यामुळे ठाकरे सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. हे कृत्य म्हणजे देशाच्या सैन्याचा अपमान आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकायला हवं अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली. भारत पाकिस्तान सामना जर PVR मध्ये दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वांगचुकला जे देशद्रोही आपण ठरवलेलं आहे का पाकिस्तानशी त्याचे संबंध लावले, या अख्ख्या कॅबिनेटला तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोहाच्या आरोपात. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, तुम्ही काय करताय? सरकार कोणाचं आहे? पडदा जाळावा. माय नेमित खानच्या वेळेला आम्ही पडदे जाळले, अजून आमच्या लोकांना ते खटले सुरू आहेत. दुसरीकडे भारत पाकिस्तान सामन्यावर केलेल्या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांनीही राऊतांना घेरलंय. राऊतांचा DNA पाकिस्तानचा आहे का अशी टीका भाजपनं केली आहे. अहो, भारत पाकिस्तानची मॅच बुरखा घालून संजय राऊत तुम्ही बघतायत. मागच्या वेळेला देखील भारत पाकिस्तानची मॅच बुरखा घालून संजय राऊत यांनी बघितली होती. खरं तर संजय राऊत यांचा DNA पाकिस्तानचा आहे का हे एकदा चेक करायला पाहिजे आणि संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे. अशा पद्धतीची पाकिस्तानी भाषा, पाकिस्तानचं प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. दरम्यान ठाकरे सेनेनं PVRचे पडदे जाळण्याचा इशारा दिल्यानंतर PVR कडूनही भारत पाकिस्तान सामन्याचं स्क्रीनिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं पाकिस्तान सोबत मॅच खेळू नये यासाठी विरोधकांनी रान उठवलं होतं. ठाकरे सेनेनं 14 सप्टेंबरला भारत पाक सामन्याविरोधात माझा देश माझं कुंकू ही मोहीम राबवून आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला होता. ठाकरे सेनेच्या महिला आघाडीनं पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवलं होतं. आता क्रिकेटवरून विरोधकांची सुरू असलेली फटकेबाजी सत्ताधारी कशी परतवतायत ते पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.